नर्मदे हर आजचा एकत्रित 73वा दिवस आहे आणि एका सेमरी हरचंद या तालुक्यामध्ये मध्य प्रदेशमधला शहराचा ठिकाण आहे. ही पाण्याची टाकी आहे आणि अनेक नर्मदा परिक्रमावासी इथे थांबलेले आहेत. नुकताच आमचं भोजन उरकलं आणि हे लोक जे दिसत आहेत ते सर्व साधारण 40-50 वर्षाचे आहेत. सर्व म्हणजे ते आपलं व्यवसाय दिवसभराचा करून दुपारी आणि संध्याकाळी परिक्रमावासियांची सेवा करतात. तर जेवण वाढून झाल्यानंतर ते जी घोषणा करतात, आपल्याकडे जी पद्धत असते पुंडलिक वरदा विठ्ठल वगैरे वगैरे, ते जय जयकार करतात. ते नर्मदा मैया की जय, अन्नपूर्णा माते की जय, अमुक तमुक सर्व करत असताना मध्येच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, महाराणा प्रताप वगैरे त्याने असं ते जय जयकार केला मध्य प्रदेशमध्ये. तर त्यांचा मी आता हा व्हिडिओ घेणार आहे. त्यांची लगबग बघा, अगदी पात्र वाढण्यापासून जेवण तयार करण्यापासून सर्व ही मंडळी एका त्या किचनमध्ये की तिथे तलीन हे सर्व एवढे परिक्रमावासी इथं आता आलेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि हे त्यांचं जेवण बनवण्याचं ठिकाण आहे हे. तर त्यांच्याविषयी मला आता 2-3 शब्द बोलायचं आहे, त्यानंतर मी सांगतो. ही सर्व समिती आहे त्यांची आणि त्या समितीचं नाव आहे सेमरी हरिचंद समिती हे बघा, असं हे ठिकाण आहे. तर एक थोड्या वेळात त्यांची आपण थोडीशी छोटीशी मुलाखत घेणार आहोत. ते तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. इथे प्रत्येक घाटाचं चित्र आहे. बांद्रा घाट, सेठानी घाट, नर्मदापुरम, त्यानंतर हे आहे ओंकारेश्वरचं अवली घाट, असे अनेक फोटो इथे लावलेले आहेत. बर्मान घाट हे आहे, खूप छान आहे. हे गौरी घाट जबलपूर, आम्ही गेलो होतो इथे. हे विमलेश्वरचं आहे आणि हे बघा गौरी घाट गुजरात, तो सरदार वल्लभभाई पटेल सरोवर आणि त्यांचा पुतळा. त्यानंतर भेडा घाट, हे भेडा घाट आहे. हे सर्व नर्मदा परिक्रमावासी थांबले तिथे. त्यानंतर हे संगम घाट महाराजपूर मंडला, हे आहे नर्मदा कुंड अमरकंटकचं. आपण मागे व्हिडिओ टाकलेली जी, अमरकंटक नीलकंठेश्वर महादेव असं आहे. तोपर्यंत त्यांचं थोडंसं जेवण म्हणजे नाश्ता जेवणच चालू आहे महाप्रसाद म्हणून. तोपर्यंत तुम्हाला भगवान शंकरांचं इथे ह्या आश्रमातच असणारं शिवलिंग दाखवतो. हे बघा हे, आणि पलीकडे कदाचित हनुमंतराय आहेत. हनुमंतरायांचं मंदिर आहे. 1-2 मंदिर ते आहेत. हे एक मंदिर आहे. हे 1, 2, 3, 4, 5 मंदिरं आहेत. इकडे परिक्रमावासियांना आणखीन थांबण्यासाठी जागा आहे. आणि ही पाण्याची टाकी आहे शहराकरता. सगळ्यांना पाणी इथून जात असेल असं हे ठिकाण आहे. तर ते जायला निघाले, त्यांच्या आधी मी त्यांचे व्हिडिओ घेतो. ते जाऊन आहे 1-2 मिनटाची व्हिडिओ, जास्त नाही. आताच इथे 4 मिनटं झाली, त्यांची 2 मिनटं आपण घेऊ. इधर वो अपना बैनर है ना, उधर इधर इधर आ जाओ. लाइट पड़ रहा है. हाँ, अपना बैनर है. उनको भी अंदर वाले को सबको बुलाओ. भैया है, सब बता रहा है. मीना जी कोई सबसे बड़ी गोई. हे सर्व समितीचे लोक आहेत आणि आपल्या समोर ते सांगतायत संपूर्ण माहिती. महाराज जी बताइए अपनी समिति के बारे में सब कुछ है. हमारी समिति विगत 15 वर्षों से चल रही है. पहले हम घर से लाकर खाना खिलाते थे, लोगों को भोजन कराते थे. अब 2 साल से हम यहीं पे भोजन करा रहे हैं बना के स्वयं.
कितने साल से? 15 साल हो गए। 15 साल हो गए। अभी दोपहर को भी भोजन होता है और शाम को भी। वैसे तो देखें तो अभी इनकी आयु में लोग अपने बिजनेस में बिजी रहते हैं और वो बिजनेसमैन तो है ही है, तो है बड़े बड़े बिजनेस वाले, ऐसे कुछ नहीं है। लेकिन बिजनेस छोड़ के ये परिक्रमा वासियों की सेवा करना कोई आम बात नहीं है। इसका मतलब नर्मदा मैया की जो उसके ऊपर जो आदर भाव है, प्रेम भाव है, परिक्रमा वासी में सब नर्मदा मैया ही देखते हैं वो, हाँ देखते हैं। और अभी एक सवाल था कि खाना जब परोस आप सबको दे रहे थे तभी अपनी घोषणा की, जैसे कि हमारे भी महाराष्ट्र में करते विट्ठल भगवान का या श्री कृष्ण भगवान का या राम नाम का जो जय जयकार किया था, नर्मदा मैया की जय, अन्नपूर्णा माता की जय, उसमें बीच में आपने शिवाजी महाराज की जय और संभाजी महाराज की जय, ये जय जयकार मध्य प्रदेश में मुझे सुनाई दी, तो उसके बारे में आप मुझे बता सकते हैं? महाराज जी के आगे वो शिवाजी महाराज, संभाजी महाराज की ही बदौलत है कि आज अपने हिंदुत्व जिंदा है। जी। तो स्वराज की स्थापना तो उन्हीं ने की थी ना। हाँ। और इससे ज़्यादा अपन कुछ जानते नहीं। लेकिन इतनी बड़ी बात है जैसे कि अभी संभाजी राजा और शिवाजी महाराज तो महाराष्ट्र में जन्म हुए, उनका कार्यकाल भी वहाँ भी है और पूरे भारत देश में भी ऐसा कुछ नहीं, पूरे हाँ समय समय पे मानते हैं। हाँ जी जी। उनका जो अभी उन्होंने जाते जाते बताया था कि हमारी अगर शिवाजी महाराज नहीं रहते तो हमारे सर पे गोल टोपी रहती है। हाँ हाँ वो बोला ना अभी आपके साथ। हाँ। तो फिर से एक बार एक घोषणा हो जाए तो अच्छा हो जाएगा, एक बार। हर अन्ना नहीं, सब पूरी घोषणा हो जाए तो आप थोड़ी नर्मदा मैया की जय वगैरह। हाँ बोलो। नर्मदा मैया की जय। जय। वीर शिरोमणि संभाजी महाराज की जय। महाराणा प्रताप की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय नर्मदे। धन्यवाद। प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुगल साम्राज्य संहारक श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। बहुत बढ़िया।